तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. म्हणजे पाहणं मागे सरलं. पारुषले शब्दाचा अर्थ मागे सरणं. तेथे पाहणे ते अवघे. काय काय वेळेला आपण बघतोय असं वाटतं पण आपल्याला दिसत नाही. बघण्याची क्रियाच थांबलेली होती. तेथे पाहणे ते. असं का घडलं म्हटलं तर पाहणं जिथून प्रतीत होतं, ज्याच्यामुळे प्रतीत होतं, तोच समोर प्रगट झाल्यानंतर तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना. आपले केले काही नसले हो आता, आपले केले काही नसले हो आता. कुणाचं काय चालतं? प्रत्येक माणसाला वाटतं मी काहीतरी करतो. ठराविक मर्यादेपर्यंत कर्तव्य ठीक दिसतं, पण एक दिवस असं कळतं आपले केले काही नसले हो आता. स्वरूपाच्या अवस्थेमध्ये वाणीही बंद होते आणि बघणंही बंद होतं. ही स्वरूपावस्था आहे. त्यालाच आपण मौन म्हणतो. ब्रह्माबद्दल सुद्धा विचारताना एकाने उत्तर दिलं, ब्रह्म कसा आहे? तो गप्पच बसला. म्हणले महाराज तुम्ही बोलत नाही. अरे म्हणले न बोलताच मी तुला उत्तर दिलं. मग निर्गुण ब्रह्माची अवस्था जर अशी तर सगुण साक्षात्कार झाल्यानंतर काय घडलं असेल? बाप रखुमा देवी वरा विठ्ठला देखता. बाप रखुमा देवी वरा विठ्ठला विठ्ठला देखता. विठ्ठला देखता विठ्ठला देखता विठ्ठला देखता. बाबा रखुमा देवी वरू विठ्ठला. विठ्ठला देखता बोले ना बोलते ना, बोले ना बोलते ना. तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. बोले ना बोल देईना, बोले ना बोल देईना, बोल देईना बोल देईना. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी. याच्यावर प्राणी मात्राच्या 3 अवस्था असतात. एक जागृती, एक स्वप्न आणि सुषुप्ती. तेव्हा एक अवस्था जी आहे जागृती. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले, कौन बोलिले, कौन बोलिले अंगणी. निरखिता हो नयनी. आणि ती जेव्हा बघायला गेली अंगणामध्ये मोठा आनंद झाला. निरखिता हो नयनी, निरखिता हो नयनी वृंदावनी देखियला. मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा पंढरीरायाचा. पंढरीरायाचा, पंढरीरायाचा, पंढरीरायाचा. मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा.
स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती, असे ममता हे चित्ती. इथे एक सुंदर अशी कल्पना महाराजांनी मांडली, अतिशय सुंदर. स्वप्न सांगे सुषुप्ती. स्वप्नाला सुषुप्तीला सांगावं लागतं, कारण सुषुप्तीत सुप्त रूपाने असल्याशिवाय स्वप्नातून प्रगट होणार नाही. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती, असे ममता हे चित्ती. विठ्ठल होईल प्रचिती, विठ्ठल होईल प्रचिती, मग गर्जती सूर्ये मनी विधोतयाचा, पंढरीरायाचा मनी विधोतयाचा, पंढरीरायाचा. जागृतीमध्ये त्याचं स्मरण, त्या जागृती अवस्थेमध्येच निद्रा येते, स्मरण करत करत झोप आली. म्हणून सुषुप्तीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये ते असेल तरच प्रगट होणार स्वप्नात, नाही का? म्हणून ते स्वप्न अवस्था विनंती करतंय, बाई तुझ्यात तेच असू दे बरं का, तुझ्यात जर ते असेल तर माझ्यात येईल. पंढरीरायाचा कुणाचा वेळ आहे? पंढरीरायाचा, पंढरीरायाचा, पंढरीरायाचा मनी विधोतयाचा, पंढरीरायाचा मनी विधोतयाचा. मज बोलू नये ऐसे केले, मज बोलू नये ऐसे केले, मनवून मनी बोधले, मनवून मनी बोधले. बाप रखुमा देवीवरून विठ्ठले, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाने काय केलं? तिथे नेले मी माझे. स्वरूपाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मी आणि माझं शिल्लकच राहत नाही. तिथे नेले मी माझे, मनी वेदू तयाचा, मनी वेदू तयाचा. पंढरी रायाचा, पंढरी रायाचा मनी वेदू तयाचा, मनी वेदू तयाचा. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. स्वर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिकावरील हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज जय. महाराज महाराज. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा जाणून, चैतन्याचा जिव्हाळा जाणून. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. दर्शने हरे ताप, दर्शने हरे ताप.
सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा अवचिता परिमळू सुळकला आळू अवचिता परिमळू सुळकला आळू मी म्हणे गोपाळू आला गे माळे म्हणे गोपाळू आला गे माळे सासरती सासरती बाहेर निघाले सासरती सासरती बाहेर निघाले हक्काची मी केले काय करू हक्काची मी केले काय करू मदत करा का उपचारू अधिक ताप भरू मदत करा का उपचारू अधिक ताप भरू माऊली म्हणतात एकदा मी माझ्या मंदिरामध्ये बसले असताना अवचित अल्प अशी अत्यंत शीतळ व सुवासिक वायूची झुळूक आली आणि त्या वासावरून ओळखलं हा दुसरा तिसरा कोणी नाही तोच असला पाहिजे. पुष्कळला आपण आवाजावरून ओळखतो कोण आलं खाकरण्यावरून ओळखतो कोण आलं वासावरून ओळखतो कोण आलं तसं वासावरून कळलं ज्याचा आपल्यात वास आहे तोच आलाय. हे कळलं तरी त्याचा स्वभाव माहिती होता तो सहज भेटणारा नाही म्हणून चाचरती चाचरती बाहेर निघाले खक्कची मी केले काय करू खक्कची मी केले काय कर फसले हो नुसता वास आला पण तो नव्हता. मदत करा का उपचारू अधिक ताप मदत करा का उपचारू आ सखे शारंगरू भेटवा सखे शारंगरू भेटवा का सखीला सांगते ती विरहिणी आता काहीतरी उपचार करा आता हो येईल असं वातावरण येऊ नये याच्यासारखं दुःख दुसरं नाही हो येणारच नाही असं नक्की ठरलं असतं तर वाईट वाटलं नसतं पण येण्याची चाऊल लागली आला असं वाटलं पण आला नाही आणि म्हणून ज्ञानोबारा इथे मोठं गोड गातात सखीला सांगतायत सखये सखये शारंगरू भेटवा का मदत करा का उपचारू अधिक ताप मदत करा का उपचारू. सखीने विचारलं अगं ज्याच्या नादी तू लागलीस तू कोण आहे तो कसा आहे सांगू म्हणाली तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू आ लावण्य मनोहारू देखिएला लावण्य मनोहारू देखिएला आ भरलिये दृष्टी जव डोळा न्याहाळी भरलिये भरलिये दृष्टी जवळ डोळा न्याहाळी तव कोठे वनमाळी गेला गे माई तव
कोठे वनमाळी गेला गे माये मज करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू. मुठी भरल्या दृष्टीने बघू लागले. आला म्हणून. असंच असतं. एका ठिकाणी माऊली म्हणतात जवळी आहे परी भेटेना. तव कोठे वनमाळी तव कोठे वनमाळी हताशूर म्हणतात. अंतःकरण भरून आलं. गेला गे माये गेला गे माये करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू अधिक ताप. बोधोनी ठेले मन तव झाले आणि आण बोधोनी ठेले मन तव झाले आणि आण. तो कोणी घेतले प्राण माझे गे माये. त्याने आपले मनोहर दर्शन मला दिलं पण माझे प्राण मात्र सोकून घेतले. असं घडलं. बोधोनी ठेले मन तव झाले आणि आण सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सुखा बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सुखाचा. तेणे काया मने वाचा तेणे तेणे काया मने वाचा तेणे काया मने वाचा वेधी येले मज करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू अधिक ताप भरू. सखये सखये हा सखये सारंग धरू हेटवाचा हेटवाचा करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू अधिक ताप भरू. एकदा माऊली अलंकापुरामध्ये सहज बसले असताना पांडुरंगाची आठवण झाली. स्मरण झालं. आपल्या सख्याचं स्मरण झाल्यानंतर जीव घायाळच होतो. नामीच विरहिणी नाही का. आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर समोर असा कावळा बसलेला बघितला पहिलं. आणि प्रेम एकदा निर्माण झाल्यानंतर कळतच नाही कोणाशी काय बोलावं कसं बोलावं. हीच प्रेमाची विवशता असते. आणि समोर बघून त्या कावळ्याला म्हणतात अरे काऊ जातोस का रे उडत पंढरपूरला. हो. आणि माझ्या सख्याचा शकून सांगतोस का. हा सांग तू येईल का तू येईल का तू येईल का. आणि एवढं जर तुम्हाला सांगशील ना तुझं सोन्याने वडविनं पाहू. काय प्रेमाची अवस्था आहे बघा. कुठे तो कावळा पुन्हा भेटणार. कुठे त्याच्या पायाचं माप घेणार. कोणता सोनार गाठणार. आणि त्याच्या पावलाला ते टोपण कसं करणार. हे प्रेमात अर्थच लावायचे नसतात. प्रेमाचा अर्थ लावायला गेला तर अनर्थ होतो. म्हणून ची अवस्था भोगणं हेच प्रेमाचं वैशिष्ट्य आणि हेच विरहिणीचं विशेषत्व. आणि त्या अवस्थेतून त्या कावळ्याशी ज्ञानोबाराय बोलतात. पहिला तो गे काऊ तो कथा